हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन। आज आपण बनवणार आहोत मोत्याच्या बांगड्या। पण ह्या ज्या मोत्याच्या बांगड्या आपण बनवणार आहोत तो आपण पिकॉक स्टोनमध्ये बनवणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर पिकॉक बँगल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य 0.3 mm ची तार जी आपल्याला व्रॅपिंगसाठी लागेल। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 4 mm साइजचे मोती। सर्वात 0 mm साइजचे जे गोल्डन बीड्स असतात ते घेतलेले आहेत। मेन आपल्याला हा स्टोन लागणार आहे पिकॉकचा, जो सर्वात स्मॉल साइजचा आहे। या बँगल्स ज्याच्यावरती आपण पिकॉकचे फ्लॉवर जे आहे ते अटॅच करणार आहोत। ते सध्या तर मी 2.8 चा गाळा घेतलेला आहे। तुम्हाला तुमच्या साइजचा जो काही सुटेबल असेल ते तुम्ही तिथं यूज करू शकता। कटर आणि राउंडर स्पेशली एखादी तार खेचण्यासाठी वगैरे जर लागलं तर तुम्ही यूज करू शकता। सुरुवातीला आपण 0.3 mm ची तार कट करून घेऊया फ्लॉवर बनवण्यासाठी। इथे छोटासा आपल्याला पीस द्यायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण मोती टाकतो त्यावेळेस मोती खाली येणार नाही यासाठी। पहिल्यांदा आपण मोती टाकून घ्यायचा, त्यानंतर एक गोल्डन बीड्स पूर्णपणे तो शेवटपर्यंत आणायचा अशा प्रकारे। आता इथे आपल्याला गोल्डन बीड्स थोडासा बाजूला घेऊन व्हाईट मोती मधून तार पास करायची आहे। थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज तुम्हाला व्यवस्थित येणार नाही, पण तुम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल। पुन्हा एकदा मी व्हाईट मोती टाकला, त्यानंतर पुन्हा गोल्डन बीड्स टाकला। तारा आपल्याला पास करून घ्यायची आहे परत एकदा। आणि हा जो सेकंड टाकलेला मोती आहे तो आपल्याला पहिल्या मोतीपर्यंत असा पॅक पकडायचा आहे। या पद्धतीने असं आपल्याला 8 मोत्यांचं फ्लॉवर बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी 8 मोती ओवून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये आपल्याला हा पिकॉकचा मी स्टोन घेतलेला होता तो असा इथे मध्यभागी असा ठेवायचा आहे। हे फ्लॉवरचं जो पहिला मोती टाकून घेतला होता आणि जो शेवटचा आहे तो असा थोडासा एकत्र जुळवून 2 मोती पकडून असं त्याच्या भोवती आपल्याला तार गुंडाळायची आहे। असं 2-2 मोती पकडून तुम्ही तार गुंडाळून घ्या। थोडंसं अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडा, म्हणजे मोती हलणार नाहीत। आणि थोडंसं आपलं पॅक व्यवस्थित होण्यासाठी एखाद्या होलमधून पलीकडे तार पास करा पिकॉकच्या स्टोनच्या, म्हणजे आणखी जास्त टाईट बसेल। असं या पद्धतीने। आता तुम्हाला मी दाखवते की याच्यावरती बँगल्सवरती आपण फ्लॉवर कसे अटॅच करणार आहोत। आपण हे मगाशी एक फ्लॉवर बनवलं होतं, त्याला काय करायचं, त्याला असे होल असतात, पाहू शकता तुम्ही। एका होलमधून आपल्याला ही तार खाली खेचायची आहे। या पद्धतीने
आता ही जी तार आहे ही अंगठ्याच्या सहाय्याने ह्याला टाईट पकडायचं फ्लॉवरला बँगल्सवरती आणि 2-2, 3-3 फ्लॉवर पकडून असं व्रॅप करून घ्यायचं आहे. पहा हालत नाहीये. एक 3 ते 4 वेळा तरी तुम्ही रॅप करा म्हणजे ते टाईट बसेल, असं ढिल्लं होणार नाही इकडे तिकडे. या पद्धतीने त्याच्या बाजूला लगेच आपण दुसरे फ्लॉवर अटॅच करून घेऊया. असं ठेवायचं, जास्त गॅप दिसता कामा नये. ही जी तार राहिलेली होती तीच आपण पुढे कंटिन्यू करूया. जर ही तार संपली तर आपण नवीन तार तिथे जॉईन करू शकतो. सेम प्रोसेसने अंगठ्याच्या साहाय्याने आपण टाईट पकडायचं आधी फ्लॉवर बँगल्सवरती आणि आपल्याला ही तार त्याच्याभोवती अशी व्रॅप करायची आहे. थोडंसं तार आपण ह्यानी खेचून घेऊया. आता आपली जी तार शिल्लक राहते खाली, ती जर खाली राहिली तर टोचण्याची शक्यता असते. तर जेव्हा पण अशी कोणती तार राहील तर ती मनांभोवती अशी गुंडाळून घ्यायची कुठल्या पण, आणि थोडीशी जी काय राहील ती आपल्याला कटरच्या साहाय्याने वरून कट करायची, म्हणजे आपल्याला हाताला टोचणार नाही आणि अशी आतून तुम्हाला दिसेल या पद्धतीने. आता पूर्ण ह्याला मी फ्लॉवर गुंडाळून घेते आणि तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने मला एका बांगडीला 12 फ्लॉवर्स लागलेले आहेत. तर मी अशा पद्धतीने बनवून घेतले आहेत. हे पहा, या पद्धतीने 12 फ्लॉवरचे मी एक बांगडी बनवून घेतली आहे. आता सेम प्रोसेसने दुसरी बांगडी बनवूया. मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवते. ही बांगडी, याच्यावरती आपल्याला हे फ्लॉवर ठेवायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपली ही जी वायर आहे ती, किंवा तुम्ही असं जरी केलं, सिंपल प्रोसेस दाखवते. आधीच 2 मोती पकडून आपण त्याला वायर तार व्रॅप करून घेऊया. असं. आता इथे ठेवण्याआधी ही जी तारेचं शेवटचं टोक आहे ते पहिल्यांदा आपल्याला यातून खालून घालायचं आहे. होलमधून तार अशीच लांब खेचायची आहे. आता हे फ्लॉवर याच्यावरती आलं असं की आपल्याला 2-2, 3-3 मणी पकडून आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे. लॉक करताना थोडी काळजी घ्या, मणी इकडे तिकडे किंवा फ्लॉवर वाकडं तर नाही ना बसलं, हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे मी अशा पद्धतीने 2 बँगल्स तयार करून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता इथे मेन म्हणजे काय होतं, आपण ज्यावेळेस तारा रॅप करतो त्यावेळेस बरेच वेळेस तारा कट कराव्या लागतात. त्यावेळेस काय, जर तार वरती घ्यायची म्हणजे हाताला टोचणार नाही, आणि ज्या काही एक्स्ट्रा तारा असतील, सपोज आता ही वरती आली आहे तर ह्याला इथून असं कट करून घ्यायचं, म्हणजे हाताला खालून ते टोचत नाही. असं पाहू शकता.
या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे इथून पुढे मी जे जे व्हिडिओ टाकेल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। थँक्यू।